सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने आपली सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच विविध उपक्रम आपल्या भेटीला आणलेले आहेत। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान हा त्यापैकीच एक उपक्रम। या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांची प्रतिष्ठा उंचावण्याची संधी तर मिळालीच, बरोबरीने त्यांना सक्षम करण्यासाठी सर्व स्तरातून भरघोस पाठिंबाही मिळाला आणि आता तो मिळतच जातोय। याच प्रवाहात आता अभिनेता आमिर खानही सहभागी झालाय। तनिष्का व्यासपीठाचं त्यानं भरभरून कौतुकही केलं। अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ अहमदनगरच्या स्नेहालयमध्ये मान्यवरांनी घेतली। निमित्त होतं सत्यमेव जयते या टीव्ही मालिकेच्या वर्धापन दिनाचं। अभिनेता आमिर खान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, प्रेरणा संस्थेचे संचालक डॉक्टर प्रवीण पाटकर तसंच सत्यमेव जयते या कार्यक्रमाचं नियोजन करणारे स्वाती आणि सत्यजित भटकळ आणि लॅन्सी फर्नांडिस यावेळी उपस्थित होते। स्नेहालय या संस्थेमार्फत एड्स बाधित मुलांचं संगोपन, वेश्यांना आरोग्य सुविधा तसंच त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं जातं। आमिरनं आपल्या कार्यक्रमात स्नेहालयला मदतीचं आवाहन केलं होतं, त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला। सत्यमेव जयतेमुळे स्नेहालयचं कार्य जगभर पोहोचल्यानं स्नेहालय परिवारानं महाराष्ट्र दिनानिमित्त सत्यमेव जयतेचा पहिला वर्धापन दिन साजरा केला। यावेळी सकाळचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी समाजात महिलांना प्रतिष्ठा नसल्याचं वास्तव मांडलं। हे चित्र बदलण्यासाठी सकाळ माध्यम समूहानं तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली। स्त्री प्रतिष्ठा अभियान जो है, जहाँ पे सारे गांव में से आदिवासी औरतें थी जो मिली थी, पहली बार उन्होंने कुछ वहाँ पे कंट्रीब्यूट किया, काम किया, तो इतने सारे समस्या आ रही है और वो खुद सब निर्णय ले रही कि अभी मेरे ख्याल से 1.25 लाख महिलाओं को हम पहुँच रहे और 1.25 करोड़ का हमारा टारगेट है महाराष्ट्र में। तो ये सारी महिलाओं को इकट्ठा करके एक जो अलग अलग विषय है, इसमें हम 2-3 चीज़ें करना चाहते हैं। एक, जैसा क्या होता है कि आपने जगाया सबको, अभी इनको वापस दोबारा सोने ना दे, इसके लिए क्या करें। और मेरे ख्याल से स्वयंसेवी संगठनों के अनिल जी, हमारे पास एक कॉल सेंटर है जो टाटा बिजनेस सेंटर मैनेज करता है कि कोई भी महिला महाराष्ट्र से वहाँ पे फ़ोन कर सकती है और उनकी जो समस्या है वो हम वहाँ से डायरेक्ट करते हैं सारे NGOs को महाराष्ट्र में। यावेळी अभिनेता आमिर खाननं सत्यमेव जयतेचा वर्धापन दिन ही कल्पनाच अभिनव असल्याची भावना व्यक्त केली। सत्यमेव जयते या कार्यक्रमातून अन्य कुणाला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवणं महत्त्वाचं होतं, अशी भावनाही त्यानं बोलून दाखवली। सत्यमेव जयतेच्या निमित्तानं आलेले अनुभव आमिरनं मांडले। विशेष म्हणजे त्यानं स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून सकाळनं सुरू केलेला उपक्रम जाणून घेण्याची जिज्ञासाही दाखवली। आप जैसे हजारों लोगों ने कई सालों से अलग अलग मुद्दों को लेकर काम किया है और आपके काम से ही हमें सीखने को मिला है। जो इतने सालों से लोगों ने काम किया है इन अलग अलग सेक्टर्स में, सोशल सेक्टर्स में, ये आपके काम की वजह से हम लोग ये रिसर्च कर पाए हैं और इन मुद्दों पर हम रोशनी डाल पाए हैं। चित्रपटातल्या अभिनयातून स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण झाल्यानं तिचा लोकांच्या हृदयाला आणि भावनेला साथ घालण्यासाठी उपयोग होऊ शकतो, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आमिरनं सत्यमेवचं धाडस केलं आणि या कार्यक्रमाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळच्या तनिष्का व्यासपीठाचंही त्यानं कौतुक केलं। अभियानाबाबत त्यानं दाखवलेली जिज्ञासा या अभियानाच्या यशासाठी नक्कीच पाठबळ देणारी ठरेल यात शंका नाही। स्वप्नील बापट, साम टीव्ही, अहमदनगर।